पकडो प्लीज. आणि खूप भीतीचं वातावरण महाराष्ट्रातल्या अनेक भागात जिल्हा, अहिल्यानगर जिल्हा, नाशिक जिल्हा, राजीव भाई सीधा पकडो. रत्नागिरी आणि अशा वेगवेगळ्या भागामध्ये तिकडं त्यांची संख्या वाढलेली असताना काय मोबाईल करायचा म्हणून तातडीच्या केलेली होती. राजीव भाई सीधा पकडो ना प्लीज. ताबडतोब काही गोष्टी अशा आहेत की त्या तातडीनं सुरू करण्याची गरज आहे. आम्ही त्या एरियामध्ये शाळा 9:30 ते 4 असं टायमिंग ठेवलंय की जेणेकरून साधारण दुपारची वेळ असताना मुलं घरी यावी संध्याकाळच्या आत. हा एक त्याच्यातनं निर्णय घेतलेला आहे. दुसरं म्हणजे तिथले पिंजरे आणि बाकीच्या कामाला जसं पुण्यामध्ये 11:30 कोटी रुपये दिले तसं अहिल्यानगर, नाशिक आणि त्या सगळ्या भागामध्ये जो काही निधी लागेल तो तातडीने उपलब्ध करून देण्याच्याबद्दलच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. याबद्दल SP, पुण्याच्या जवळचे CP यांनी पण गस्त वाढवावी अशाही पद्धतीच्या सूचना आजच्या मीटिंगमध्ये देण्यात आलेल्या आहेत. केंद्र सरकारशी बोलून त्यांना जे काही बिबटे पकडायचे वनताराला पण विनंती केलेली आहे की आम्ही इकडं बिबटे पकडून तुमच्याकडे काही पाठवतो, परंतु त्यांच्याकडे तितके बिबटे सामावून ते घेऊ शकणार नाही. म्हणून जुन्नरच्या परिसरामध्ये माणिकदेवला एक बिबट्यांचं केंद्र निर्माण केलेलं आहे. तशा पद्धतीनं 2 सेंटर ही बिबट्यांची सुरू करायची आणि त्याच्यामध्ये बिबटे पकडून ते तिकडे न्यायचे, त्याच्यामध्ये ठेवायचे. दुसरी गोष्ट फॉरेस्ट डिपार्टमेंटला विचारून भक्षक आहेत ते बिबट्यांना गोळी घालण्याची परवानगी घ्यायची आणि काहींना परवानगी दिलेली आहे. तशा पद्धतीनं त्यांचा बंदोबस्त केलेला आहे. परंतु खूप मोठ्या प्रमाणात भीती आणि त्या भागामध्ये शेतकऱ्यांना आता तर सोलरवर वीज आपण देतो, परंतु अजून जुन्या त्यांच्या इलेक्ट्रिकवर असतील त्यांना दिवसा वीज त्या दुसऱ्याप्रवण भागामध्ये देण्याच्या बद्दलचे पण निर्णय आज मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मीटिंगमध्ये घेण्यात आलेला आहे. आणि त्यांचे 2 सेंटर सुरू करायची त्याचा प्लॅन एस्टिमेट ताबडतोब करायला सांगितलेलं आहे. त्याला काहीतरी 60 एकराच्या पुढं जागा लागते आणि ते सेंटर फॉरेस्टमध्येच सुरू करायचे. फॉरेस्टला तशा प्रकारची जागा उपलब्ध आहे आणि ते बिबटे पकडून त्याच्यामध्ये ठेवायचे. त्याचा बाकीचं जे काही असेल तो खर्च देखील केंद्र सरकार, राज्य सरकार मिळून फॉरेस्ट डिपार्टमेंट मिळून त्याच्यातून मार्ग घेईल. परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये तिथल्या लोकांचं जी काही सुरक्षितता आहे ती धोक्यात येऊ नये म्हणून जी काही काळजी आणि खबरदारी ही SP, कलेक्टर, CO या सगळ्यांना तशा सूचना देऊन फॉरेस्टला पण तिथं अधिकचं लक्ष केंद्रित करायला सांगितलेलं आहे. आणि ते जेवढ्या गतीनं बिबटे पकडता येतील तितक्या गतीनं पकडून त्यांना सेंटरमध्ये शिफ्ट करायचं. 1 by 1 आज ती पण चर्चा झाली. त्याच्या संदर्भामध्ये सरकारला अशी विनंती करतो काही प्राणी असे आहेत की त्यांना तुम्ही मारू शकत, परंतु काही प्राणी त्याच्यातनं काढले तर एक्झॅक्ट नाव सांगता येणार तुम्हाला, तर त्यांना मग तुम्हाला मारता येतं. तर कशा पद्धतीने हे बिबटे सगळे जंगलात वाढलेले नाही. हे उसामध्ये त्या घर मादीला त्यांचा मादीला झालेली पिल्लं ही वर्षामध्ये साधारण 4-4 पिल्लं एक मादी घालते आणि त्याच्यातनं 8 पिल्लांची पैदास वर्षभरात होते. त्याच्यामध्ये प्रमाण इतकं वाढलं आहे. तिथं पाणी आहे, तिथं ऊस आहे, ऊसात लपायला त्यांना जागा. आज फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोक असे सांगत होती की हे बिबटे जंगलातले बिबटे नाही, यांची मुळातच पैदास ही ऊसाच्या शेतामध्ये झालेली आहे आणि त्यांचं वावरणं त्याच परिसरामध्ये असल्यामुळं आता त्या भागातले कुत्री असतील किंवा जे काही त्यांचं
अन्न आहे. तशा प्रकारचे प्राणी तिथे संपलेले असल्यामुळं ते बाहेर घेऊन शेळीवर हल्ला कर, वासरावर हल्ला कर, कुत्र्यांच्यावर हल्ला कर, अशा प्रकारचं त्यांचं हे सगळं चाललेलं आहे. आणि त्याच्या संदर्भामध्ये ताबडतोब ज्या काही गोष्टी करण्याची गरज आहे आणि त्याचा जीव वाचवण्याची गरज आहे तर सगळ्यांच्या एनसीपीचा पक्ष करून दादा बोलत आहे आता इथून जातील त्यांच्या वन बाय वन बैठकीला आले नाही. मला त्याच्याबद्दल काही माहिती नाही. मला ते जाणवलं पण नाही कारण मी एकनाथराव देवेंद्रजी आणि आदित्य केसे मानपाटिके आणि मला असं वाटलं कारण आमचे पण मकरदाबा पाटील नव्हते, दत्तभाऊ भरणे नव्हते, मुस्लिमचं पण लवकर निघून गेले कारण त्यांना जायचं होतं. तर माझा असा समज झाला की आज छाननी आहे म्हणजे त्याची अर्जांची 281 नगरपालिका आणि नगरपंचायतीची आणि त्या छाननीमुळं संख्या रोडवली का काय असा माझा अंदाज होता. म्हणजे मला वाटत होतं परंतु नंतरच्या काळामध्ये मी त्या मिटिंगमधनं इकडं निघून आलो आणि नंतर काही पत्रकार मित्रांनीच मला ते विचारलं की असं काही झालं का पण मला खरोखरच आतमध्ये असं काही जाणवलं नव्हतं. मी एकनाथरावने विचारलं एकनाथराव तुम्ही त्या अंगाने कधी बघितलं पण नाही कारण सगळे असे त्यांच्या प्रोटोकॉलप्रमाणे जागा ठरलेल्या असतात आणि त्या पद्धतीने आम्ही बसतो. अरे वन बाय वन विचारा यार. हाजी भाई आगे जाइए. और ये छोटा पकड़ रहा है भाईजान आगे जाइए. आणि निवडणुकीच्या काळात ते प्रमाणपत्र नहीं आ रहा है. अध्यक्षाची उमेदवारी देण्याचं हे मटा मुख्यमंत्री आणि आदित्य केसे मान पुढे दोन केसे असले होते अशी बोला बरोबर आमदार सीवर पण जॉईन झालेले होते. त्या वेगवेगळ्या जिल्ह्यातले सगळे अधिकारी वर्ग पण तिथं हजर होता पण त्याच्या संदर्भातली बैठक काहीतरी झाली असं अरे वन बाय वन